संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या ताब्यातील ठाण्यातील 1000 एकर वनजमीन विकासकांना देण्याबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निर्णय घेतला आणि या संदर्भातलं आदेशपत्र 31 डिसेंबरच्या रात्री काढण्यात आलं। खातेदारांपैकी एक कपिल शर्मा यांनी अपर आयुक्त कोकण विभाग यांच्याकडे दाद मागितली। अपर आयुक्तांनी जानेवारी 2019च्या आदेशान्वये शर्मा यांच्या बाजूने निकाल देऊन ही जागा शर्मा यांच्या नावे करण्याचे आदेश दिले आणि या निर्णयाला ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल मंत्र्यांकडे आव्हान दिले होते। त्यावर सुनावणीअंती महसूल मंत्र्यांनी सुद्धा अपर आयुक्तांचे आदेश कायम ठेवले। त्यामुळे 1975 पासून वन विभागाच्या ताब्यात असलेली आणि घनदाट जंगलाने व्यापलेल्या या जागेवर येत्या काळात गगनचुंबी इमारती उभारण्याचा विकासकांचा मार्ग मोकळा झाला। बावनकुळेंच्या या निर्णयावर वनमंत्री गणेश नाईक यांनी आक्षेप घेतला। झी 24 तासच्या टू द पॉइंट या कार्यक्रमात राज ठाकरेंनी सुद्धा टीका केली आणि या निर्णयावर टीका झाल्यानंतर मंत्री बावनकुळे यांनी आता बचावात्मक पवित्रा घेतलाय आणि या निर्णयाला स्थगिती दिली आहे। एकदा आपण ग्राफिक्सवर हे सगळे महत्त्वाचे मुद्दे पाहूया। भाईंदरपाडा ओवळेजवळची संबंधित जमीन ही कांता मखीजा आणि कपिल शर्मा यांनी विकत घेतली होती। या जमिनीवर महाराष्ट्र शासन आणि राखीव वने अशी नोंद आहे। जमिनीवरील नोंदी हटवण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडे सुनावणी झाली। महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत बावनकुळेंनी जमीन सरकारच्या नोंदी हटवण्याचे आदेश दिले। ठाण्यामध्ये सोन्याचा भाव असलेली ही जमीन एका सहीनं बिल्डरच्या नावे झाली। हे बघा, मी त्या ठिकाणी असं म्हटलं की वनमंत्री असेपर्यंत वन खात्याची 1 इंच जागा सुद्धा कोणाला घेऊ देणार नाही। अंतिम न्यायालयाचं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचं पूर्ण खंडपीठ तिथपर्यंत आम्ही त्या ठिकाणी लढाई लढू। काल महसूल मंत्री बावनकुळे साहेबांचं मला फोन आला होता। त्यांना माहित नव्हतं की बाबा हे फॉरेस्टच्या लोकांना कळवलंच नाही, तर फॉरेस्टच्या लोकांना पुन्हा नोटीस देऊन 20 तारखेला ते बैठक घेऊन त्याच्यामध्ये सगळे कागदपत्र बघणार आहेत आणि त्यांची जर खात्री पटली की हे चुकीचं त्या ठिकाणी फॉरेस्टच्या ऑब्जेक्शन घेण्याकरता त्यांना संधी दिलेली नाही, तर बाकी मग ते त्यांचा निर्णय बदलू पण शकतील। कोण? बावनकुळे साहेब। MRT कोर्टनी त्या खाजगी मालकाचं नाव आहे, खाजगी मालकच आहे, वन काढून टाकलं MRTनी आणि मग MRTनी घेतलेल्या निर्णयाला ॲडिशनल कमिशनरनी त्या निर्णयाला मेंटेन केलं, म्हणजे कायम केलं। मधल्या काळात ती केस हायकोर्टमध्ये गेली। हायकोर्टनी 8 आठवड्याच्या आतमध्ये ही केस अंतिम करा आणि याचा ते काही MRTचा आणि ॲडिशनल कमिशनर जे काही ऑर्डर पास केले आहे त्याबद्दलची केस अंतिम करा असा आदेश होता हायकोर्टचा। त्या आदेशाप्रमाणे माझ्याकडे केस चालली। शेवटी कोर्ट म्हणून निर्णय घेताना माझ्यासमोर 2च डॉक्युमेंट आहे, एक आहे MRT कोर्टाचा निकाल, एक आहे ॲडिशनल कमिशनरचा निकाल। जेव्हा महसूल मंत्री म्हणून कोर्ट म्हणून मी निकाल घेतो तेव्हा या खालच्या कोर्टाने जे काही निकाल दिले आहेत त्या निकालाच्या आधारावर मेरिट बघावं लागतं। बावनकुळेंनी जमीन दिली, कशी दिली, काय दिली आणि त्याच्यावर जर आरोप गणेश नाईक स्वतः करतायत तर प्रकरण कदाचित गंभीर असेल आणि मुख्यमंत्री त्याची दखल जरूर घेतील। ही ती ग्रीन जमीन आहे जी या लोकांनी लाटण्याचा प्रयत्न केलाय। कपिल शर्मा हा नाव ठाण्यात अतिशय प्रसिद्ध आहे। कपिल शर्माची गाडी घेऊन ठाण्यात कोण फिरायचा, कुठला राजकीय नेता फिरायचा, हे ठाण्याने शोधलं पाहिजे। आणि एवढी 1000 एकर जमीन जर मला वाटतं संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेली 1000 एकर जमीन जर अशा प्रकारे ऑर्डर केली जाते तर बावनकुळेंना पण प्रश्न विचारला पाहिजे। 31ला 31 डिसेंबरला त्या ऑर्डरवर त्यांनी सही केलेली आहे। तर मला असं वाटतं की हा खूप मोठा भ्रष्टाचार आहे। 1 इंचही जमीन आम्ही यांना घेऊन देणार नाही। हा जे हिरवळ आहे ना जंगल 1000 एकर मध्ये, ते यांचा बाप नाही लावायला आला होता। त्यामुळे यांनी स्वप्न पण बघू नये की हे गिळली जाईल, आमचं रक्त सांडेल, पण ही जमीन नाही आम्ही गळून देणार। जमिनीचा सौदा केला गेला
सौदाच चालू आहे. अख्खा ठाणं विकायला काढलं एका नेत्याने, अख्ख्या ठाणं विकायला काढलं या माणसाने. हा, काही नाही ठेवणार ठाण्यामध्ये. या 1000 जमिनीतलं जर एक झाड जरी या लोकांनी कापायचा प्रयत्न केला तर आमचं रक्त सांडेल. झाडाबरोबर आमचं पण रक्त त्या जमिनीत सांडेल, एवढं नक्की. प्रगतीला आम्हाला आडकाठी नाही आणायची, पण बिनबोभाट तुम्ही कोणालाही काही करायला लागलं. आता आजच बातमी आली आहे लोकसत्तेला, ठाण्याची वनजमीन 1000 एकर जमीन एका माणसाला देतात. वनजमीन, जंगलाची जमीन. बेधुंद झालेत सगळे, बेधुंद. विषयावर चर्चा करण्यासाठी सध्या आपल्याबरोबर पर्यावरण तज्ज्ञ संजीव शेवडेजी जोडले गेलेले आहेत. आपण त्यांच्याकडून या संदर्भातली आणखी माहिती जाणून घेऊया. संजीवजी, आता आपण बघितलं असेल हा सगळा 1000 जवळपास एकर जमिनीचा हा विषय आहे. सगळी वन जमीन आहे. तुम्ही कसं पाहता याकडे? कारण सगळी हिरवळ असलेली जमीन आहे, वन जमीन आहे. नमस्कार. राखीव जंगलामधील म्हणजे मुंबईमध्ये असं आपलं एकच शहर आहे की जिथे संजय गांधी नॅशनल पार्क आहे. अशा राखीव जंगलामधील जागा अशा पद्धतीने जर का देण्यात येत असेल तर ते खरंच दुर्दैवी मानायला पाहिजे. आपल्याला मुंबईसारख्या आणि कुठल्याही शहरामध्ये मोकळ्या हिरव्या जागा हव्या, त्याच्यावर खरं म्हणजे गदा आलीच नाही पाहिजे आणि ह्याच्याकरता सर्वांनी प्रयत्नशील राहायला पाहिजे. सध्या आपण आपलं जे हवामान, ज्या पद्धतीची एअर क्वालिटी आणि ज्या पद्धतीचं एअर आपण सगळेजण लहान मोठे म्हातारे कोतारे आबाल वृद्ध ज्यांना आपल्याला ज्या पद्धतीने या हवेचा सामना करायला लागतोय, अशा वेळेला अशा पद्धतीची हरित जागा ही देखील राखीव वनातील जागा ही आपण टिकवली पाहिजे. एवढंच नव्हे तर असा विस्तार वाढवला पाहिजे. अशा वेळेला जर का ह्या जागांवर कुठल्याही कारणाने त्याच्यावर जर का गदा येत असेल तर त्याचा नक्कीच निषेध झाला पाहिजे सर्व स्तरामधून. ह्याच्यात फक्त पर्यावरण प्रेमींचा काही संबंध नाही आहे. एक सर्वसामान्य मुंबईकर किंवा देशामध्ये कुठेही असलेला एक सर्वसामान्य नागरिक त्याने याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे असं मला वाटतं. निश्चितच संजीवजी, धन्यवाद. आपण बोललात झी 24 तासकडे आपली प्रतिक्रिया दिली. पर्यावरण तज्ज्ञ संजीव शेवडेजी आपल्याबरोबर होते. तर ठाण्यातल्या 1000 एकर जमिनीचा हा प्रश्न आहे आणि ही वन जमीन आहे आणि या निर्णयाला गणेश नाईक यांनी सुद्धा विरोध केलेला आहे. तर बेधुंद हे सगळेजण झाले, तसं राज ठाकरेंनी टीका केली आहे. टीकेनंतर अर्थातच हा निर्णय आता स्थगित झालेला आहे आणि बावनकुळे यांनी या संदर्भात आता एक बचावात्मक पवित्रा घेतलेला आहे.